म्हणजे तो आपण जे स्वीकारतो तुमच्याकडून त्याची पुरेपूर पावती तुम्हाला देतो. पण ही पावती आपल्याला कळली पाहिजे देतो ती, आणि हे आपल्याला कळण्यासाठी त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ही ठेवली पाहिजे, म्हणजेच ती आपल्याला कळणार, नाहीतर कळणार नाही. तेव्हा गीता एक अध्याय जरूर वाचा. जर कोणाला वाचता येण्यासारखं असेल तर एक अध्याय वाचा. अनेकांचं गीता वाचन होतं, पण कृष्णाला असं वाटतं त्या गीतेमध्ये गीता महात्म्य म्हणून जे आहे ते वाचलं जात नाही, आणि गीता महात्म्य जर वाचलं नाही तर मला पोचावी तितकी गीता पोचत नाही असं कृष्ण सांगत असतो. तर एकदा अशी घटना घडली. डोंबिवलीला एक ग्रस्त होते, आज ते हयात नाही. त्यांना एकदा निरोप पाठवला कृष्णाने, तू 21 वर्ष गीता वाचतो पण तू गीता महात्म्य वाचत नाही, म्हणून मला पोचावी तितकी गीता पोचली. त्यांच्या मिसेस म्हणाल्या, मला काय कल्पना नाहीये गीता वाचतात नाही, कारण त्यांचा स्वभाव अबोल आहे, त्यामुळे त्या काही एवढे बोलत पण नाही. दुसऱ्याची घरी जाऊन त्यांनी सांगितलं, सांगवा तुम्हाला कृष्णाने असा निरोप दिलाय. म्हणजे कोण कृष्ण? तर आमच्या शाळेत त्या कर्वेबाई आहेत, त्या मला एकदा येऊन त्यांना भेटायचं. एकदा आले तेव्हा सांगितलं की तुम्ही 21 वर्ष गीता वाचता पण गीता महात्म्य नाही वाचत. गीता महात्म्य हे वाचलंच पाहिजे. जसं आपण स्थान महात्म्य म्हणून प्रत्येक स्थानाला महत्व देतो. आपल्या कुलदेवतेचा फोटो आपल्याकडे असतो, त्याची आपण पूजा करतो, प्रार्थना करतो, पण तिथं जिथे स्थान आहे तिथे त्याला एकदा वर्षातून का होईना तिथे स्थान महात्म्य म्हणून जायला पाहिजे. तसं हे गीता महात्म्य वाचलं पाहिजे. आणि गीता महात्म्य वाचलं, पण काही ठिकाणी काय झालेलं आहे, अनेक गीतेमध्ये काही ठिकाणी पुष्कळ श्लोक आहेत त्यातले, आणि ते श्लोक असल्यामुळे त्या लोकांना कळत नाही की गीता महात्म्य किती वाचावं. पण कृष्णाचं म्हणणं, पहिले 7 श्लोक वाचले तर मला पोचावी तितकी पूर्ण गीता पोचते, आणि ती गीता पोचली की मी त्याच्यासाठी सर्व काही तुमच्यासाठी करत असतो. तेव्हा आजच्या या प्रसंगानुसार भाईनी तिकडे येऊन मला बोलण्याची ही संधी दिली, आणि श्रीकृष्णाच्या तुमच्या सगळ्यांच्या ओढीचं हे प्रतीक, की त्या प्रतीकमुळे मी अगदी धावत आले. कृष्णाने मला आणलं, मी आले नाही. परत सांगतो, तू आली नाही. माझ्या इच्छेशिवाय एक पान हलणार नाही, तसं तू आलेली नाही, मी तुला आणलेलं आहे. आणि त्यानुसार आज आपल्याला हे सांगते आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या जीवनात कोण काम तुमचं करणार असेल तर तुमची श्रद्धा काम करत असेल, आणि ती श्रद्धेची जपणूक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करा. तुम्ही कुठेही श्रद्धा ठेवा, काही करा, पण कृष्णाचं म्हणणं, पहिले 7 श्लोक वाचले तर मला पोचावी तितकी पूर्ण गीता पोचते, आणि ती गीता पोचली की मी त्याच्यासाठी सर्व काही तुमच्यासाठी करत असतो. तेव्हा आजच्या या प्रसंगानुसार